आज जाऊयात शेगावला आणि गजानन महाराजांचं दर्शन करूयात। नमस्कार मंडळी, तर मी आहे आरोही आणि आता आम्ही आहोत खामगावला। काल रात्री आम्ही इथेच हॉटेलमध्ये स्टे केला होता, तर आता आम्ही निघालोय शेगावला जाण्यासाठी आणि ऋषी इथे त्याचा व्लॉग घेत होता। सर्वांचं डन झालं, त्यानंतर आम्ही गाडीत बसलो, सर्व आपल्या जागेवर सेट होत होते आणि फायनली आम्ही निघालो शेगावला जाण्यासाठी। शेगावला पोहोचलो, गाडी पार्क केली आणि मी तर पार्किंग बघतच राहिले। यार एवढी छान सुविधा केलेली होती, ते पण त्यांनी फ्री मध्ये केलेली होती। मी तर एकदम दंग राहिले एवढी भारी पार्किंग सुविधा बघून। मग आम्ही सर्वजण निघालो दर्शन करण्यासाठी आणि तेवढ्यात माझी नजर गेली भक्त निवासाकडे। यार मला हे भक्त निवास एवढं आवडलं ना, इथली स्वच्छता सुविधा खूप छान होती। मला तर शेगावला येऊन एकदम प्रसन्न वाटलं। हे भक्त निवास एवढं भव्य दिव्य होतं, ते पण क्लीन होतं आणि कमी प्राइस मध्ये इथे रूम सुद्धा अवेलेबल होते। तुम्ही जर शेगावला आलात तर नक्की भक्त निवास मध्ये स्टे करा। त्यानंतर आम्ही सर्वांनी टिळा लावला आणि टिळा लावून तर एकदमच भारी वाइब्स येत होते। मला तर टिळा लावायला खूप जास्त आवडतं आणि हा आहे मंदिराचा एंट्रन्स। मंदिराचा एंट्रन्स ही खूप सुंदर आणि स्वच्छ होता। इथे चप्पल स्टँडची सुद्धा खूप छान अशी सोय केलेली होती। त्यातल्या त्यात तिथे एवढी गर्दी होती तरी सुद्धा ते लोक एकदम छानली मॅनेज करत होते आणि आम्ही मध्ये गेलो आणि आम्ही लाईन बघून तर दंगच राहिलो, कारण की एवढी मोठी लाईन होती, संपतच नव्हती। अजूनपर्यंत आम्ही लाईनीतच लागलेलो नव्हतो, फक्त चालतच होतो। लाईन कधी संपते असं वाटत होतं। हा बघताय रेल्वेचा डब्बा, एवढी मोठी लाईन होती। आता एवढी मोठी लाईन आम्ही कव्हर केली होती आणि खूप समोर सुद्धा आलो होतो। आणि पप्पांनी थोडा वेळ बसून घेतलं होतं, कारण की खूप वेळ लाईनीत आम्ही थांबलेलो होतो आणि उभं पण राहिलेलो होतो। हर्षद पण बोर झालेला होता। ऋषी, मी, मम्मी, पप्पा आम्ही उभंच होतो। आम्ही अजून काही बोर झालेलो नव्हतो एवढं। आतापर्यंत तर आम्ही थोडीच लाईन कव्हर केली होती, अजून तर खूप मोठी लाईन कव्हर करायची आहे। आमच्या आई खूप मोठे चाय लवर आहे, पण त्यात जशा इथं आल्या तशा इथली चहा संपलेली होती, म्हणून त्यांचा पूर्ण मूड ऑफ झाला। चहा तर संपलेली होती, पण आमच्यातली एनर्जी बिलकुल संपलेली नव्हती। जसं आम्ही बाहेर आलो, मंदिर बघितलं आणि आमच्यातली एनर्जी तर अजूनच जास्त वाढली। इतक्या छान वाइब्स येत होत्या ना मंदिराला बघून, खूप मस्त वाटत होतं। आता फक्त असं वाटत होतं कधी दर्शन होतं आणि कधी नाही। मला एका ठिकाणी बसायला जागा भेटली होती, मग मी बसून घेतला आणि वाकून इकडं तिकडं मान करून काय वाचत होते तर हा इथला बोर्ड वाचत होते। आम्ही 2.5 घंटे लाईनीत थांबलेलो होतो, पण आमचं दर्शन एवढं छान झालं आणि आम्हाला आरती सुद्धा भेटली ना, की मन एकदम प्रसन्न झालं आणि खूप छान असं वाटायला लागलं। तर आता वाजला होता दुपारचा 1 आणि आम्हाला सर्वांनाच खूप जास्त भूक लागली होती, कारण की आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं। म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो शेगावची कचोरी खाण्यासाठी। तुम्हाला तर माहितीच आहे शेगावची कचोरी किती फेमस आहे आणि खूप छानही लागते। आणि मेन म्हणजे ही एक कचोरी फक्त 5 रुपयाला होती। तर भूक इतकी लागलेली होती, त्यातल्या त्यात या मिरच्या आणून दिल्या आणि मस्तपैकी आंबट चिंबट चटणी आणून दिली। वाव, एकदम भारी जेवण झालं। देन आम्ही गेलो आनंद सागर बघायला। ऋषीने आम्हाला कॉर्नरवरच उतरवून दिलं होतं आणि तो गाडी पार्क करून येत होता। आनंद सागर बघायची खूप जास्त एक्साइटमेंट होती, कारण की आनंद सागर मध्ये 2 वर्ष बंद होतं आणि आता चालू झालेलं आहे। तर आम्ही एंटर केला आनंद सागर मध्ये। सर्वात आधी तर इथं होतं संत दर्शन, म्हणजे भारतामध्ये सर्व जे संत होते त्यांचे इथे स्टॅच्यू बनवले होते आणि त्यांनी काय काय चांगले कामं केले ते सुद्धा लिहिलेलं होतं, म्हणजे इन्फॉर्मेशन पण होती आणि स्टॅच्यू सुद्धा होते। मग मी सर्व संत बघितले, ते कोणत्या राज्यातले होते, त्यांनी काय काय केलेले आणि त्यांचे काय स्लोगन्स होते ते सर्व वाचले। आनंद सागर मध्ये 2 मंदिर होते आणि 1 संत दर्शन, बाकी सर्व बंद केलेलं होतं, कारण की सर्वांचं काम चालू होतं आणि इथे सुद्धा खूप जास्त गर्दी होती। आम्ही सर्वात आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर एका ठिकाणी येऊन बसलो होतो, कारण की चालून खूप जास्त थकलो होतो आणि ऊन सुद्धा खूप जास्त लागत होतं। त्यानंतर आम्ही दर्शन केलं महादेवांचं आणि इथे खूप सुंदर असं आहे ना, फ्लावर्स वगैरे लावलेले होते, मस्त गार्डन केलेलं होतं, पण तिथे जायची परमिशन नव्हती। आनंद सागर पूर्ण तर बंद होतं, म्हणून आम्ही निघालो होतो परत घरी जाण्यासाठी। तेवढ्यातच मला दिसली महादेवांची इथे मस्तपैकी मूर्ती बनवलेली आहे, पण तिथे जायची परमिशन नव्हती, कारण की तिथलं काम अजून चालू होतं। त्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि डायरेक्ट निघालो होतो आता छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी। प्रवासाच्या मध्येच आम्हाला रसवंती दिसली, मग आम्ही तिथे रस प्यायला थांबलो होतो। त्यानंतर आम्ही आमचा प्रवास परत कंटिन्यू केला। फायनली पोहोचलो होतो आपल्या शहरामध्ये, म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर मध्ये। घरी आलो आणि आम्ही लागलो डायरेक्ट स्वयंपाकाला, कारण की सर्वांनाच खूप जास्त भूक लागलेली होती आणि आज मम्मी बनवणार आहे आलू मटरची तिच्या हातची टेस्टी भाजी। मी जेवण केलं आणि डायरेक्ट गेले झोपायसाठी, कारण की मला खूप जास्त झोप येत होती।